नमस्कार, मी अप्पाजी सावंत. मराठी निर्भीड बातम्यामध्ये आपलं स्वागत करतो. आज दिनांक 18 एप्रिल 2026 आहे आणि आज मीरा भाईंदरमधील काशीमीरा या ठिकाणी हा जो रोड आपण ज्या रोडवर उभा आहे, या रोडचं सीसी रोडचं काम NHAI मार्फत, नॅशनल हायवे मार्फत 2 महिन्याआधीच झालं होतं आणि आज चक्क हा रोड बघा तुटलेला दिसतोय. हा रोड पुन्हा तोडण्यात येत आहे. संबंधित अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांना विचारलं असता त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की हा रोड काशीमीरा ते दिल्ली दरबारपर्यंत कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर रोड आता हा पुन्हा जो सीसी रोड बनलेला आहे पुन्हा तोडण्यात येणार आहे. हे एक उदाहरण आहे की महानगरपालिकेचे आणि NHAIचे अधिकारीचे इंजिनियर आहेत ते किती उत्तम शिक्षण घेतलेले आहेत. हे अधिकाऱ्यांना आधीच माहित होतं की इथे पाण्याची लाईन टाकलेली नाही आहे, सूर्यप्रकल्पाची लाईन टाकलेली नाही आणि ही तोडण्यात येणार आहे. तरी सुद्धा त्यांनी हा सीसी रोड बनवायचा आधी बनवला होता, तो काम थांबवला नाही आणि आता हे पुन्हा आज ती परिस्थिती, नागरिकांचा पैसा इथे लावलेला आहे आणि तो आज पुन्हा नागरिकांचा पैसा वाया घालवण्यात येत आहे. इथे हा रोड पूर्णपणे तोडला आहे आणि इथे आता हे जे आपण बघू शकता हे इथे पाण्याचे पाईप पडले आहे. हे सूर्यप्रकल्पाची लाईन टाकण्याचं काम आज महानगरपालिकेकडनं इथे चालू केलं आहे. इथे कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय की महानगरपालिकेचे अधिकारी यांचा जर स्वतःचा पैसा असता, खिशातून लागलेला असता, तर हे आज त्यांनी हो दिलं असतं काय? जर कोणाची प्रायव्हेट कंपनीत असं नुकसान होत असेल तर साहजिक आहे कोणाच्या तळपायाची आग मस्तकात जाईल अशी ही घटना आहे. परंतु आज अधिकाऱ्यांना काहीच पडलेलं नाही, कारण की हा पैसा त्यांच्या खिशातून नाही तर जनतेच्या कररुपी पैसा आहे, म्हणून त्यांना काहीच फरक पडत नाही. कुठलाही निर्णय घेतात, काहीही करतात आपल्या खुर्चीवर बसून, परंतु त्यांना काहीच फरक पडत नाही. आज जर त्यांची स्वतःची प्रायव्हेट कंपनी असती तर 1 रुपयाचा खर्च देखील त्यांना सहन झाला नसता. परंतु आज या ठिकाणी नागरिकांचा पैसा लागलाय म्हणून त्यांना काहीच पडलेले नाही. तिकडनं एक ऑर्डर काढली जाते NHAI कडनं की तुम्ही बिंदास रोड तोडा, आम्हाला काहीच पडलेले नाही. सुहास चिटणीस हे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत NHAIचे. त्यांनी कोणताही न विचार करता की इथे नुकसान होणार आहे, त्यांनी सहज एक पत्र काढलं आणि पाणी पुरवठा, मीरा भाईंदरच्या पाणी पुरवठा विभागाला पत्र दिलं की तुम्ही बिंदास रोड तोडा. काशीमीरा ते दिल्ली दरबारपर्यंत कमीत कमी 2 किलोमीटर रोड, करोडोचा खर्च हा इथे नुकसान होणार आहे आणि पाणी पुरवठा विभागाने देखील इथे दक्षता घेण्याची गरज होती की हा रोड बनलेला नव्हता तर आपण रोड बनायच्या आधी ही केबल हे पाण्याची लाईन टाकणे गरजेचं होतं. तर यावरून कुठेतरी निदर्शनास येत आहे की महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी पूर्णपणे अंधाधुंद काम करत आहेत, त्यांना जबाबदारी काहीच नाही आहे.